आज टॉक टाइम मध्ये आपण ब्लड प्रेशर आणि आहार या विषयावर चर्चा करतोय। आहार तज्ञ शिल्पा जोशी आपल्या बरोबर आहेत। मॅम एक फोन आलाय अनिल खाटपेत पुण्यावरना। बोला अनिल। मॅडम नमस्कार। बोला। माझे वडील आहेत ते 80 वर्षाचे आहेत आणि आता मध्यंतरी त्यांना एक पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला आणि पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर ते रिकव्हर चांगल्या पद्धतीने झाले। आम्ही उपचार चांगल्या पद्धतीने करून घेतल्यानंतर ते रिकव्हर चांगले झाले। पण आता परिस्थिती अशी आहे की ते जे खारवलेले पदार्थ आहेत म्हणजे उदाहरणार्थ सोडे बोंबील अशा पद्धतीचे पदार्थ आणि तिखट जास्ती खायला मागतात की जे डॉक्टरने अवॉइड करायला सांगितलेलं आहे। पण 80 वर्ष असल्यामुळे त्यांचा त्रागा होतोय घरामध्ये आणि ती चिडचिड करतायत। तर काय आता तुमचा कार्यक्रम आहे वडील ऐकतायत म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो। बरोबर आहे, कारण का काय होतं की साधारण आजारातनं जेव्हा तुम्ही बाहेर येता तेव्हा आजारात तुम्ही इतकं माइल्ड जेवता की त्याच्यानंतर इच्छा होते की काहीतरी चमचमीत खावं। ॲज अ डायटिशियन मी असं नाही म्हणू शकत की तुम्हाला जे हवं ते खा, पण जर तुम्हाला या खारवलेले पदार्थ खायची इच्छा होते तर मग थोड्या प्रमाणात खा, कारण का ते सारखं म्हणजे रोज तेच पदार्थ खाल्ले गेले तर मग आहारात खूप मिठाचं प्रमाण वाढतं। पण जर तुम्ही एखाद दिवशी थोड्या प्रमाणात एखादा पदार्थ खाल्ला आणि मग त्या म्हणजे पुढच्या मीलमध्ये त्याच्यानंतर समजा दुपारी जेवणात काही खाल्लं गेलं तर मग रात्री कमी मिठाचे पदार्थ किंवा अगदी कमी मिठाचे पदार्थ किंवा बिन मिठाचे पदार्थ असं खाऊन ते मेकअप करता येतं। म्हणजे असं काही नाही की कधीच काही खाता येत नाही, खा पण कुठेतरी मिठावर कंट्रोल आणण्याची गरज असते। कारण का त्यांना पॅरालिसिसचा अटॅक पण येऊन गेलाय आणि त्याचाही बीपीशी संबंध आहे, त्यामुळे मग इन जनरल मीठ कमी घेणं हे फार गरजेचं आहे। बरोबर आहे। मॅम एक फोन आलाय महेश केसकर सोलापूरहून। बोला महेश। हा नमस्कार मॅडम, मी सोलापूरहून महेश केसकर बोलतोय। तर मगाशी मॅडमनी सांगितलं ते तेल कुठले चालेल शेंगदाण्याचे वगैरे, पण ते रिफाईंड चालेल की ते घाण्यावरती वगैरे मिळतात ते चालेल असं काही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही। आणि दुसरं म्हणजे एक मला अल्सर आहे, तर त्याबद्दल भविष्यामध्ये कधी आपण त्याबद्दलचा कार्यक्रम कधी घेणार आहे का हे जरा विचारायचं। साधारण तेल कुठचं खावं? तर आता तेल घाणीवरचं घ्यावं की रिफाईंड घ्यावं? फार रिफाईंड तेलात एक फायदा असतो की त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज, का घाणीवरचं तेल असेल तर ते किती व्यवस्थित किती स्वच्छतेने तिथे तेल एक्स्ट्रॅक्ट केलं गेलंय हे आपल्याला माहित नसतं। त्यामुळे काय होतं की त्यामुळे ॲलर्जीज होण्याचं फार, का शेवटी शेंगदाणा हे प्रोटीन आहे आणि प्रोटीन जर व्यवस्थित प्रमाणात प्रोसेस नाही केलं तर बरेचदा ॲलर्जी होते आणि त्यामुळे बरेच लोक म्हणतात की शेंगदाण्याचं तेल खाऊन पित्त होतं वगैरे, तर ते पित्त व्हायचे चान्सेस जास्त असतात। म्हणून आम्ही म्हणतो रिफाईंड तेल। आणि दुसरं कारण म्हणजे रिफाईंड तेलामध्ये जर तुम्ही स्वयंपाक केला तर त्याचा स्मोकिंग पॉइंट म्हणजे ते जेव्हा धूर येतो त्या तेलातनं तो जरा जास्त असतो आणि त्यामुळे तुम्ही फोडणी वगैरे घालताना घातली त्या तेलाने तर जो असा टिपिकल जळलेल्या तेलाचा जो वास येतो जेवणाला तो येत नाही। त्यामुळे रिफाईंड तेल घ्यायला आम्ही सांगतो। खाण्यापेक्षा रिफाईंड तेलाचा वापर करणं योग्य आहे। त्याचं कारण असं आहे की ते जास्त हायजिनिक आहे, जास्त स्वच्छ आहे। पण जर तुमच्या घाणीवर तुम्हाला माहिती आहे की किती व्यवस्थित प्रमाणे ते करतायत तर घाणीचं तेल घेण्यात सुद्धा काहीही हरकत नाही, प्रोव्हाइडेड हायजीन लेवल आपल्याला माहिती आहे। मॅम एक फोन आहे अर्चना थोरात आहे आपल्या बरोबर। बोला अर्चना। हॅलो। हा नमस्कार मॅडम। नमस्कार। मला विचारायचं होतं की ब्लड प्रेशर वरती म्हणजे जे आहार आपण घेतो ना त्याने आपल्याला कंट्रोल ठेवता येईल की ज्या टॅबलेट डॉक्टर देतात बीपी साठी ज्या गोळ्या असतात त्या गोळ्या कायम न चालू ठेवता जर आहारावर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर बीपी ला आपण नॉर्मल ठेवू शकतो का? छान प्रश्न आहे। आता एक लक्षात घ्या की बीपीचे कॅटेगरायझेशन आहे, त्याला मी माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर असं म्हणतो। तर तुम्ही कुठल्या बीपीची गोष्ट करता आहात त्याच्यावर ते डिपेंडेंट। जसं 140/80 इज माइल्ड हायपरटेन्शन, 140 ते 160/80 ते 90 इज मॉडरेट आणि 160/90 इज सिव्हिअर। तर आता सिव्हिअर जर ब्लड प्रेशर असेल तर गोळ्या घेणं गरजेचं आहे आणि या गोळ्या लाईफ लॉंग असतात। पण माइल्ड ब्लड प्रेशर आहे तर मग तिकडे लाईफस्टाईल, ओनली लाईफस्टाईल याला स्कोप असतो। त्यामुळे मग तुम्ही कमी मीठ घ्या आणि व्यायाम करा आणि बीपी चेक करत राहा। काय होतं की एखाद्या रिडिंग मध्ये बीपी कमी आलं की आपण एकदम खुश होतो की हा आता आपलं बीपी कमी आहे, तर ते नाही, बीपी चेक करत राहणं महत्वाचं आहे। आणि मग ऑन लॉंग टर्म तुम्हाला कळतं की तुमचं बीपीचं प्रमाण किती आहे किंवा योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण
हा, जेवणात त्यामुळे वगैरे मग बदल करू डॉक्टरच शकतो. ठरवतात की युजली माइल्ड बीपी असेल तर ते तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतात की तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, आहाराकडे लक्ष द्या आणि नियमित व्यायाम करा. आणि ते तुम्हाला एक टाइम फ्रेम देतात की आपण 6 महिने बघू काय होतं, आणि तेव्हा तुम्ही हे रेग्युलरली करत राहिला तर जर बीपी कंट्रोलमध्ये झालं तर मग ते तुम्हाला नाही देत गोळ्या. पण जर कंट्रोलमध्ये आलं नाही तर गोळ्या घेणं गरजेचं आहे, कारण का एन ऑर्गन डॅमेज, डोळ्याला त्रास किंवा स्ट्रोक हे होण्याचे तुमचं चान्सेस बीपीचं वाढतात. प्रमाण बघूनच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही आहार तुमचा घेऊ शकता आणि गोळ्या बंद करू शकता. मला नागभीडवरनं ईश्वर यांचा फोन आहे. बोला ईश्वर. हॅलो. बोला, तुमचा प्रश्न विचारा. आमची आई 60 वर्षाची आहे. आमची आई 60 वर्षाची आहे. त्यांना तुमचा प्रश्न सलग विचारा. त्यांना बीपीचा त्रास होता. व्यायाम वगैरे नेहमी करतात, पण एकाएकी त्यांना बीपी वाढून त्यांना पॅरालिसिस अटॅक आला. मीठ कमी, तेल कमी, सर्व ज्या अटी डॉक्टर सांगतात त्या अटी सर्वच पाळण्यात आल्या, परंतु तरीही बीपी मात्र एकाएकी वाढला. हे म्हणजे आम्हाला काही समजलं नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही वागत आहोत आणि त्यानुसारच औषधोपचार चालत आहे, पण तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही आणि पॅरालिसिस अटॅक शेवटी आलाच. अच्छा. तर याच्यावर थोडंसं मार्गदर्शन करावं. कधी कधी असं होतं की एक तर आहार पाळला जातो, म्हणजे कितपत पाळला जातो. कारण का मी जसं तुम्हाला सांगितलं की जसं बीपीचं कॅटेगरायझेशन आहे माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर, त्याप्रमाणे तो आहार बदलत राहतो. बरोबर. त्यामुळे एक इन जनरल सांगण्यात येतं की आम्ही आहार पाळतो, पण कितपत सॉल्ट रिस्ट्रिक्शन आहे. का सिव्हिअर ब्लड प्रेशर ज्यांना असतं त्यांना आम्ही 2.5 ग्रॅम मीठ म्हणजे अर्धा चहाचा चमचा एवढंच मीठ दिवसभरात वापरायला देतो. एवढं मीठ रिस्ट्रिक्ट करावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे जितका संबंध ब्लड प्रेशरचा आहार आणि व्यायामाशी आहे, इतकाच संबंध जवळचा त्याचा स्ट्रेसशी आहे किंवा काळजीशी आहे. तर कधी कधी स्ट्रेस किंवा काळजी ही वाढली की ही बीपी वाढू शकतं. अच्छा, म्हणजे आहाराबरोबर योग्य एक्सरसाइज आणि स्ट्रेस आउट असणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. एक फोन आलेला आहे, स्वरुची जोशी आहेत आपल्याबरोबर. बोला स्वरुची, तुमचा प्रश्न विचारा. स्वरुची, स्वरुची तुमचा प्रश्न सलग विचारा. नमस्कार. माझी मुलगी प्रेग्नंट आहे. तिला आता 9वा महिना लागलाय. तर तिचं बीपी खूप वाढतंय. तिला डेपिनच्या 6 गोळ्या दिवसाला आहेत आणि आता मार्चला तिला बाळणपणाची तारीख दिली आहे. तर आता काय करावं? तिच्या आहारातलं, त्यांच्या मुलीच्या आहारातलं मीठ खूप कमी करणं हे गरजेचं आहे. आणि हे तुम्ही मीठ कमी करूनही मी असं नाही होणार की गोळ्या बंद होतील, पण ते गोळ्यांना मदत करतं. म्हणजे नेहमीच ब्लड प्रेशरमध्ये जेव्हा तुमच्या आहारात मीठ कमी होतं ते गोळ्यांना मदत करतं बीपी कंट्रोल करायला. याच्या व्यतिरिक्त जसं डॉक्टर त्यांना वैद्यकीय गायनोकॉलॉजिस्ट जो सल्ला देत आहेत तो पाळणं फार गरजेचं आहे. कुठेतरी आहारावर पण कंट्रोल करणं गरजेचं आहे. अनेकदा असं असतं की डायबिटीस वाल्यांना आधीच खूप रिस्ट्रिक्शन्स असतात, पण डायबिटीस मध्ये जर तुम्हाला बीपीचा पण त्रास होत असेल तर मग आहार कुठचा घ्यावा? नाही, काय होतं की जेव्हा आम्ही ब्लड प्रेशरचे पेशंट्स बघतो तेव्हाच आम्ही त्यांना सुरुवातीलाच ब्लड प्रेशर असो की नसो सॉल्ट रिस्ट्रिक्टेड म्हणजे कमी मीठ असलेला आहार घ्यायला सांगतो. कारण का हे फार गरजेचं आहे, नाही तर बीपी फार लवकर होतं. त्यामुळे ज्यांना डायबिटीस आणि ब्लड प्रेशर दोन्ही आहे त्यांनी बेसिक डायबेटिक डाएट म्हणजे कमी साखर, जे काही तुम्ही डायबिटीससाठी पाळतात त्याच्याबरोबर मिठाचं प्रमाण खूप कमी करणं हे गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे योग्य जर आहार घेतला तर तुम्ही तुमचं बीपी खरंच कमी करू शकता. धन्यवाद मॅडम तुम्ही इथे आल्याबद्दल आणि आम्हाला एवढी चांगली माहिती दिली. कारण नुसतं आहारावर कंट्रोल करून तुम्ही तुमचं बीपी सुद्धा अगदी चांगलंच कंट्रोलमध्ये ठेवू शकता. मात्र या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आलेली ही जी मतं आहेत ती तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही उपचाराआधी मात्र आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. टॉक टाइम मध्ये आज आपण चर्चा केली ती ब्लड प्रेशर आणि आहार या विषयावर. उद्या आपल्याला भेटायला येणार आहेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रागिणी पारेख. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मोतीबिंदू उपचार या विषयावर. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही उद्या 1:30 ते 2 या वेळेत फोन करा आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. टॉक टाइम मध्ये इथेच थांबूया. पहा फक्त आयबीएन लोकमत.